छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर 5 एप्रिल 1689ला मुघलांनी रायगडाचा वेढा घातला आणि संभाजी महाराज यांचे पुत्र आणि पत्नी छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी येसूबाईला अटक केली. परंतु महाराणी येसूबाईच्या आदेशानुसार राजाराम महाराज निसटून जिंजीला गेले, जे सध्या तमिळनाडूमध्ये आहे. आणि 9 मे 1689ला मराठ्यांनी राजाराम महाराज यांना छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हा जिंजी ही स्वराज्याची 3री राजधानी झाली. नंतर 9 वर्षांनी राजे साताऱ्यात पोहोचले आणि साताऱ्यातील किल्ले अजिंक्यतारा याला स्वराज्याची 4थी राजधानी म्हणून घोषित केले. पुढे राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा संपूर्ण कारभार त्यांच्या पत्नी महाराणी ताराराणी यांनी सांभाळला. परंतु मुघलांच्या कैदेतून सुटून शाहू महाराज जेव्हा स्वराज्यात परत आले तेव्हा ताराराणी व यांचे पुत्र शिवाजी दुसरे आणि शाहू महाराज यांच्या स्वराज्याच्या गादीवरून काही वाद झाले. परंतु अखेर स्वराज्याची गादी संभाजी महाराजांचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू यांच्याच हाती आली. आणि मग 12 जानेवारी 1708ला स्वतः शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि स्वतःला क्षत्रिय कुलावतांचं शाहू छत्रपती स्वामी असे स्वरूप धारण करून घेतले. परंतु महाराणी ताराराणी यांनी कोल्हापुरात करवीर नगरीची स्थापना केली व तिथूनच ते स्वराज्याचा संपूर्ण कारभार सांभाळत होते. त्यामुळे महाराणी ताराराणी यांना करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी म्हणतात. पण पुढे राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई व यांचे पुत्र संभाजी महाराज यांनी ताराराणी यांना बाजूला सारत कोल्हापूरची गादी सांभाळली व तिथूनच ते स्वराज्य सांभाळायला लागले. परंतु आता एकाच राज्यात 2 राजे झाले होते, त्यामुळे त्यांच्यात अनेक वाद होते होते व अनेक युद्ध झाले. त्यामध्ये आपल्याच लोकांचा म्हणजे मराठ्यांचा जीव जात होता. ही गोष्ट कुठेतरी दोन्ही राजांना कळली. त्यामुळे त्यांच्यात भविष्यात कधी वाद होऊ नये यासाठी तोडगा म्हणून करवीर नगरीतील छत्रपती संभाजीराजे आणि साताऱ्यातील शाहू महाराज यांच्यात जखेलवाडीमध्ये फेब्रुवारी 1733 रोजी भेट झाली. ही भेट अभूतपूर्व होती व असे म्हणतात ही भेट पाहण्यास त्यावेळी 2 लाख लोक जमा झाली होती. त्यावेळी या राजांनी भेटीत एकमेकांना अमूल्य असे नजराने भेट दिले. या भेटीची ओळख म्हणून दोन्ही राजांनी एका मंदिरात 2 तलवारी दान दिल्या व ह्या तहाविषयीच्या कलमांवर चर्चा करण्यात आली. नंतर एप्रिल 1733 मध्ये तह झाला. त्यात वारणा नदीच्या उत्तरेतील शाहू महाराज यांचं संस्थान तर वारणा नदीच्या दक्षिणेला संभाजी महाराज यांचं संस्थान, याचबरोबर अनेक कलमांवर मंजुरी करण्यात आली. यालाच वारणेचा तह म्हणून ओळखतात. आणि अशा प्रकारे स्वराज्याला 2 राजे भेटले.